सटवाई भाग 3. डॉक्टरांचे बोलणे ऐकून अंगातून जीव गेला की काय असं झालं होतं. अवघे 5 महिन्याचं बाळ आणि ते पण ICUमध्ये. आमची नुसती लगबग सुरू होती. मनीषाचे तर रडून रडून हाल बेजार झाले होते. काहीच सुचत नव्हते की काय करावे. बाळ ICUमध्ये ॲडमिट आणि आम्ही फक्त लांबून काचेमधून त्याला बघू शकतो, एवढंच. 4-5 दिवस झाले बाळाच्या प्रकृतीमध्ये काहीच सुधारणा होत नव्हती. आम्हाला पण वाट बघण्यापलीकडे दुसरा पर्यायच नव्हता. गावावरून पाहुणे मंडळी येऊन धीर देत होते, पण यावेळी आमच्या दोघांना नुसत्या धीराची गरज नव्हती, तर योग्य उपचार घेऊन बाळाला पुन्हा घरी घेऊन जायची इच्छा होती. आमच्या दोघांना अन्न काही गोड लागेना. मनीषाने तर न खाण्यापिण्याचा निर्णयच घेतला होता. मी गावावरून आईला बोलून घेतले. आईने बाळाला बघूनच मनीषाला बडबड सुरू केली. तुला मी बोलले होते ना गावी चल, मी तुमच्या दोघांची एकदम व्यवस्थित काळजी घेतली असती. तिथं कशी काय काळजी घेतली काय माहीत. शिवाय तुम्ही त्याची 5वी कशी पुजली कोण जाणे. मनीषा फक्त ऐकत होती आणि रडत होती. तिने आईला उलट उत्तर न देता शांत राहणे पसंत केले. 5-6 दिवस होऊन सुद्धा प्रकृतीमध्ये सुधारणा नाही. आम्ही दोघं एकमेकांना धीर देऊन सावरत होतो, पण मनीषा काही केल्यास समजेना. शेवटी आईची काळीज. लेकराचं दुःख सहन होणार नाहीच. ते पाहून शेजारी बसलेली आजी जवळ आली आणि म्हणाली, काळजी नका करू पोरांनो. काय माहीत सटवाईने त्याच्या नशिबामध्ये नक्की काय लिहून ठेवले आहे. क्रमशः